नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। खरं तर आज ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत, एकूणच कोरोनाचं संकट आणि एकूणच एज्युकेशनचं काय झालंय याबाबत माध्यमांमध्ये सातत्याने चर्चा होत आहेत। 10वीच्या परीक्षा आणि 12वीच्या परीक्षा याबाबतचा जो संभ्रम आहे, हा संभ्रम विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये सुद्धा असल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। आता काल मुंबई न्यायालयामध्ये हायकोर्टात एक सुनावणी होती आणि ह्या सुनावणी दरम्यान खरं तर 10वीच्या परीक्षा रद्दचा विचार तुम्ही करणार आहात की आम्ही निर्णय घेऊ, असा सवाल खरं तर हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलेला आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यातच राज्य सरकारने 10वीच्या परीक्षा ह्या रद्द केलेल्या आहेत। 12वीच्या परीक्षा कधी होणार याबाबतचा संभ्रम आहे आणि आता एकूणच हे प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये गेलेलं होतं, आता ह्या परीक्षा होणार आहेत का, हा मोठा प्रश्न आहे, याबाबतचा संभ्रम आहे। आणि खरं तर याच विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना आज माझ्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, माझ्याबरोबर मुकुंदजी किर्दत आहेत, माझ्याबरोबर डॉक्टर निर्मला जाधव आहेत आणि अन्य विद्यार्थी सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। खासगी क्लास घेणारे खरं तर राजेशजी बारणे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्याला थोड्या वेळात सहभागी होतील। सुरुवातीला खरं तर मुंबई न्यायालयामध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली होती, ज्यांनी ही याचिका दाखल केलेली होती धनंजय कुलकर्णी यांची प्रतिक्रिया ऐकूयात, मग काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेऊया आणि मग आपण चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र सरकारने, CBSE बोर्डाने, ICSE बोर्डाने आणि IB बोर्डाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केला। हा निर्णय अशैक्षणिक स्वरूपाचा होता, म्हणजे आहेच, आणि हा एक प्रकारचा शैक्षणिक भ्रष्टाचार आहे। याच्या विरोधात मी एक चळवळीतील कार्यकर्ता या नात्याने, प्राध्यापक म्हणून उच्च न्यायालयामध्ये 10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली। काल उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला आणि सर्व परीक्षा मंडळांना अत्यंत परखड प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यात महत्त्वाचा विषय आहे की ह्या सर्व परीक्षा मंडळांनी 12वीची परीक्षा घेणार, पण 10वीची परीक्षा घेणार नाही। 12वीच्या परीक्षेला जवळजवळ 14 लाख विद्यार्थी बसणार, 10वीच्या परीक्षेला महाराष्ट्रामध्ये 16 लाख विद्यार्थी बसणार। 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोना पार्श्वभूमीवरती घेऊ शकतात, पण 16 लाख विद्यार्थ्यांची घेऊ शकत नाहीत। याच्याकडे कुठल्याही प्रकारचं तार्किक उत्तर परीक्षा मंडळाकडे किंवा शासनाकडे नव्हतं। दुसरं, केंद्र CBSEने जे धोरण स्वीकारलं आहे ते आम्ही अंतर्गत मूल्यमापनाच्या आधाराने त्यांना उत्तीर्ण करू, पण मुळात अंतर्गत मूल्यमापन गेल्या वर्षभरात शाळात झाले नाहीत। त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन झालं की नाही झालं याविषयी प्रश्न आहे, झालं असेल तर ते किती आणि कसं झालं याविषयी प्रश्न आहे। त्यामुळे जे मूल्यमापन झालं की झालं नाही याच्याविषयी प्रश्न आहेत, त्या गुणांच्या आधाराने यांना 10वी पास ते कसं करणार हा आमचा प्रश्न आहे। त्याच्यावरती न्यायालयाने त्यांना प्रश्न विचारले। पुन्हा अंतर्गत मूल्यमापनामध्ये त्यांना शिक्षकांच्या इच्छेनुसार किंवा अधिक भरमसाठ मार्क मिळण्याची शक्यता अधिक असते। अशा गुणांच्या आधाराने त्यांना 10वीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र देणं हेही योग्य नाही। त्यामुळे आम्ही असं न्यायालयामध्ये मागणी केली की परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना 10वीचं प्रमाणपत्र देऊ नये, ही अत्यंत सैद्धांतिक मागणी आम्ही न्यायालयाकडे केलेली आहे। याचं पार्श्वभूमी गेल्या वर्षी जेव्हा शासनाने विद्यापीठाच्या परीक्षा न घेता त्यांना पदवी द्यावी अशी निर्णय केला होता, त्याच्याविरुद्ध मी स्वतः उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने निर्णय दिला की विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देऊ नये। हा गेल्या वर्षी निर्णय ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला आहे। त्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती यावर्षी मी पुन्हा उच्च न्यायालयात गेलो आणि 10वीची परीक्षा झाल्याशिवाय त्यांना प्रमाणपत्र देऊ नये अशी आमची प्रमुख मागणी त्याच्यातली आहे। आणि काल न्यायालयाने त्यांना प्रश्न विचारल्यानंतर कुठल्याही प्रश्नाची उत्तरं शासनाला देता आली नाहीत। त्यांनी 8 दिवसाची वेळ मागून घेतलेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना सुधारित प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर करायला सांगितलं आहे। न्यायालयाने एवढं सांगितलं, शासनाचे निर्णय आम्ही रद्द करायचा का तुम्ही त्याचा पुनर्विचार करणार, इतका टोकाचा पर्याय न्यायालयाने शासनासमोर ठेवलेला आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यात हे काय याचिका दाखल प्रतिज्ञापत्र दाखल करतात याच्यावरती या प्रश्नाचं भवितव्य अवलंबून आहे।
एकूणच कोरोनाची परिस्थिती आणि खरं तर 10वी आणि 12वीचे ज्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्याबाबतचा संभ्रम. खरं तर काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊयात. श्रीधर, मी पहिल्यांदा आपल्याकडे येतोय, आपली प्रतिक्रिया काय? नमस्कार सर. बोला सर. होल्ड करून सर 12वीची परीक्षा जी घेणार आहे ते काय? थोडस मोठ्याने श्रीधर, थोडस मोठ्याने. आवाज हा येतोय, बोला. हा सर, 12वीची परीक्षा घेणार आहेत का नाही याविषयी स्पष्टता मांडली त्यांनी आणि लवकर काय तो डिसिजन घेतला पाहिजे. असं होल्डवर ते ठेवायला नकोय. कारण कसं आहे, मुलांना भविष्याची चिंता लागलेली आहे आणि मुलांना पुढे विचार करता येईना नेमकं करिअर नेमकं कशात आहे नेमकं मुलांचा. आणि मुलांकडे सध्या अनेक मार्ग आहेत. सध्या युट्यूब झालं वगैरे, मुलं भरकटत चाललेले आहेत. सध्या राईट डायरेक्शन आणि राईट पाथ मुलांना भेटत नाही. आणि फक्त 12वीच्या मुद्द्यावरती न थांबता आपण सोलो एंटरप्रेनरशिप वगैरे त्याचं प्रशिक्षण वगैरे देता येईल का यावरतीही बोललं पाहिजे आपण. बर, जान्हवी, आपली काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच 12वीच्या परीक्षा पोस्टपोन झाल्यामुळे मुलांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे. भरपूर मुलांचं डिस्ट्रॅक्शन झालेलं आहे यामुळे की नक्की परीक्षा होणार आहेत की नाहीत. आणि 12वी म्हणल्याप्रमाणे टर्निंग पॉइंट आहे लाईफचा, म्हणजे करिअर डिसाइडिंग इयर आहे. आणि ह्यात जर परीक्षा जर तुम्ही कन्फर्म सांगू शकणार नसाल तर इट्स नॉट गुड. आणि सगळेच सिरियस आहेत एक्झाम बद्दल. आणि आता एक्झाम पोस्टपोन झाल्यामुळे त्यांचा सिरियसनेस कमी झालाय. आणि असं अचानक तुम्ही असं डिक्लेअर करू नाही शकत की एक्झाम होणार नाहीत आणि रद्द करून तर चालणारच नाहीत एक्झाम. बर बर. श्रावणी आणि ऋतुजा, माझा आवाज येतोय आपल्याला? चल ठीक आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया. हा बोला, आपली काय प्रतिक्रिया आहे? आपला व्हिडिओ सुरू करा. तर आवाज येतोय? ठीक आहे. खाजगी क्लास घेत असलेले राजेशजी बारणे आहेत. राजेशजी, काय आपली प्रतिक्रिया आहे? आता आपण बघितलं तर गेल्या 1 महिन्यापूर्वी शासनाने हे जाहीर केलं की यावर्षी 10वीची परीक्षा रद्द करण्यात येणार आहे, पण 12वीची परीक्षा मात्र होणार आहे, जी मे एंडला होणार होती. आज 21 मे आहे, त्याविषयी कुठल्याही प्रकारे परीक्षा पोस्टपोन केली गेलेली आहे. पण परीक्षा नेमकी कधी होणार याविषयी काही सांगितलेलं नाहीये. काय असतं खरं तर आपण म्हणजे आतापर्यंत शिकवताना हे लक्षात येतं, म्हणजे दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जे शिकवतो, दिवाळीच्या सुट्टीनंतर शिकवत असताना जर का पहिल्या सत्रामधलं काही रेफरन्स जर का असेल तर ते सुद्धा मुलं विसरलेली असतात, त्याचा रेफरन्स त्यांना द्यावा लागतो. मग ज्यावेळेस 1 महिन्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की यावर्षी 10वीच्या परीक्षा होणार नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं जी आहेत पूर्णपणे परीक्षांच्या मूडमधनं किंवा त्या एकंदर वातावरणातून बाहेर पडलेली आहेत. आणि त्यानंतर जर का त्यांना आता सांगितलं की तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर त्यांची मानसिकता, ते ही परीक्षा देऊ शकतील का, आज ते त्या मानसिकतेमध्ये आहेत का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुलांचं यावर्षी गुणवत्ता जी म्हणजे मुलांची गुणवत्ता पाहण्याचं परीक्षा हे सगळ्यात महत्वाचं मोजमाप आहे. पण यावर्षी परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन करून मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय आधी जाहीर करण्यात आला. पण हे अंतर्गत मूल्यमापन कोणत्या निकषांवर करणार आहेत हे कुठेही सांगितलेलं नाहीये. त्याचप्रमाणे आता 10वी झाल्यानंतर ही मुलं 11वीला प्रवेश घेताना कोणत्या निकषांवर यांना प्रवेश मिळेल, कारण जर का अंतर्गत मूल्यमापनावरती या मुलांना जर का उत्तीर्ण केलं तर प्रत्येक मुलाला आपल्या आवडीच्या ठिकाणी किंवा आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेताना प्रचंड कॉम्पिटिशन असेल. मग त्या ठिकाणी काय निकष लावले जाणार आहेत याविषयी कुठेही स्पष्टता अजूनही सरकारने जाहीर केलेली नाही. खरं तर ज्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की यावर्षी आपण परीक्षा रद्द करतोय, त्याच वेळेस हे सगळे निकष जर का जाहीर करून एकत्रित हा सगळा निर्णय जर का दिला असता तर आज जी परिस्थिती उद्भवलेली ही परिस्थिती कदाचित उद्भवली नसती. मुकुंदजी, कसं बघताय एकूण हा जो काही संभ्रम आहे? मागच्या वर्षी आपल्याला दिसतंय की ह्याच कोरोना संकटाचं कारण देत 10वीचा भूगोलचा पेपर जो आहे तो रद्द करण्यात आलेला होता आणि आता पूर्ण
10वीची बोर्डाची परीक्षा राज्य सरकारने रद्द केलेली आहे. न्यायालयात याचिका दाखल झाली आणि काल जी काही सुनावणी झाली याचिकाकर्त्यांचं आपण म्हणणं सुद्धा ऐकलेलं आहे. आता राज्य सरकारला एक प्रतिज्ञापत्र पुढच्या 8 दिवसामध्ये सादर करायचंय. बरोबर. खरं तर म्हणजे खूप विचित्र स्थिती आहे. कारण मुळात मागच्या वर्षी एक शेवटचा पेपर राहिला होता. तो शेवटचा पेपर राहिला आणि करोनाची स्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे त्यावेळेस तो प्रश्न उद्भवला असता, परंतु तो एकच पेपर राहिल्यामुळे ती परिस्थिती त्या अर्थाने काय म्हणू त्याचा परिणाम फारसा गंभीर नाही झाला. आता काय झालं की गेल्या वर्षभरामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवरती काही थोडासा त्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर काही शाळा वर्ग चालू झाले. आता प्रत्यक्ष असं आहे की हे जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुरुवात झाली त्या काळामध्ये शासनाने या संदर्भातलं धोरण धरायला पाहिजे. किंवा आता जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारास शासनाला ही गोष्ट माहीत झाली होती की आता दुसरी वेव होते आणि हे आता याच्यावर काय आहे की हा धोरणात्मक निर्णय काय जो असायला पाहिजे होता त्याच्यामधल्या या गफलती आहेत. जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारास साधारण आपल्याला परिस्थितीचं भान आलेलं होतं. आता शिक्षण विभागाला हे भान आल्यानंतर जो प्रश्न निर्माण होणार होता की मूल्यांकन कसं करायचं, त्यामुळे मूल्यांकनाचे प्रश्न हे जानेवारीपासूनच पुढे यायला लागले होते आणि त्यावरती शैक्षणिक तज्ज्ञ आणि या सगळ्यांची चर्चा होणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात शासनाचं धोरण असं होतं की काही करायचं नाही, काय सीबीएसई बोर्ड करेल त्याची कॉपी पेस्ट तिथं करायचं. म्हणजे थोडक्यात आपण काही निर्णय घ्यायचा नाही, दुसऱ्या कुठल्या बोर्डाने निर्णय घेतल्यानंतर आपण बघूया अशी साधारण एसएससी बोर्ड म्हणजे आपली महाराष्ट्र शासनाची एकूण स्थिती होती. आणि त्याचा हा सगळा परिणाम आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. म्हणजे एका अर्थाने याचिकाकर्त्यांनी जो प्रश्न निर्माण केला आहे तो एका अर्थाने जेन्युइन आहे, खरा आहे की तुम्ही त्याचं जर मूल्यांकन केलं नाही तर त्याला पास कसं म्हणणार. त्यामुळे प्रश्न एका अर्थाने योग्य आहे, परंतु त्या प्रश्नाकडे बघताना वेगवेगळ्या दृष्टीने बघायला पाहिजे. कारण मुळात 10वीच्या परीक्षांचे जे रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कुठेतरी भूकंपट्टीला महत्व आहे. म्हणजे त्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या दिवशी जाऊन पेपर द्यायचा आणि तो पेपर दिला की त्याच्यावर आधारित रिझल्ट घ्यायचे. आता हे शैक्षणिक पद्धतीतला दोष आहे, परंतु तो दोष आपल्या शैक्षणिक पद्धतीत आहे आपण काही काळ मान्य करून पुढे जायला पाहिजे. आणि मग हा दोष असताना आपण काय करू शकतो याच्यावरती शिक्षण मंत्र्यांनी आणि सर्व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्यांच्या मदतीने शासनाने धोरण ठरवायला पाहिजे होतं. पण शासनाने धोरणच ठरवलं नाही आणि ते कोर्टामध्ये उघड झालंय. हे शासनाने काहीच याच्याविषयी मूल्यांकनाची जी त्या पद्धती आहे त्याच्याविषयी काहीच विचार केलेला नाही किंवा त्याची मांडणी केलेली नाही. हा सगळा जो घोटाळा आहे तो त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे त्याचा एक परिणाम सगळ्या मुलांना आता त्याचा एका अर्थाने काय म्हणून मानसिक ताण येतो आहे, भावनिक ताण येतोय. ही सगळी परिस्थिती निर्माण याच्यामुळे झाली. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं कशी निघणार आणि आता कोर्टामध्ये सरकार काय म्हणतं याच्यावर बऱ्यापैकी मुलांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. नक्की. आपल्या बरोबर ऋतुजा ही विद्यार्थिनी आहे, तिची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊयात आणि मग मी जातोय डॉक्टर निर्मला जाधव यांच्याकडे. ऋतुजा, आपला आवाज सुरू करा, बोला. तर मलाही वाटतंय की 12th ची एक्झाम ही घ्यायला हवी त्यांनी, आणि जो काही डिसिजन आहे तो क्लिअरली डिफाईन करायला हवा. प्रिव्हियसली आम्हाला सांगितलेलं की 23 एप्रिलला एक्झाम होणार, पण त्यानंतर त्यांनी पोस्टपोन केली 10 to 13 डेज आधी, आणि आता त्यांनी सांगितलं की मे एंडिंगला घेणार आहेत. पण अजून तरी तसं काय आम्हाला मेसेज वगैरे दिलेलं नाही त्यांनी की कधी होणार आहे, काय होणार आहे. त्यामुळे आम्ही खूप कन्फ्युज आहोत की आता काय. डॉक्टर निर्मला जाधव, एकूण ही जी काही संभ्रम अवस्था आपल्याला दिसते की योग्य निर्णय आपल्याला आता कोरोनाची दुसरी लाट आणि तज्ज्ञ सांगतायत की पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येते आणि मग ह्या सर्व परीक्षांचं नियोजन कसं करायचं. आणि आता मुकुंदजींनी जो मुद्दा उपस्थित केला तो खूप महत्वाचा आहे की आता एकूणच जी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे त्याच्यावरती सुद्धा बोलणं अपेक्षित आहे. कारण 10वीच्या परीक्षा रद्दचा ज्यावेळी राज्य सरकारने निर्णय घेतला त्यावेळी एकूणच अभ्यासाच्या वातावरणातून बाहेर पडलेले हे आता विद्यार्थी आहेत, आणि मग जर आता पुन्हा ह्या परीक्षा होणार असतील तर. नमस्कार.
निश्चितच कालचा मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार जी काही परिस्थिती किंवा जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांमध्ये, की परीक्षा होणार अथवा नाही होणार, ती माझ्या दृष्टिकोनातनं एक खूप एका अर्थाने मानसिक छळवणूक आहे विद्यार्थ्यांची. कारण संपूर्ण वर्षभर विद्यार्थी एका अर्थाने या सर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती एकूणच या सावठाखाली आहेत. आणि यामध्ये एका वेळेत एका क्षणाला सरकार असं जाहीर करतं की परीक्षा आता होणार नाहीत, आणि त्याच वेळेस आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की कदाचित परीक्षा होतील. तर या परीक्षा होणार नाही होणार ही सर्व ही जी काही एका अर्थाने परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे, तर ती विद्यार्थ्यांसाठी तर निश्चितच एक अन्यायकारक आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा देणं अशा मानसिकतेमध्ये निश्चितच त्यांच्या एका अर्थाने फेर मूल्यांकनासाठी मला वाटतं योग्य बाब नाही. पण याच्या पलीकडे जाऊन सुद्धा मला वाटते काही एक मूलभूत मुद्द्यांची आपण चर्चा केली पाहिजे. आता सरांनी जो मुद्दा उपस्थित केला की हा केवळ फक्त आता उपस्थित झालेला मुद्दा नाहीये, तर कोरोनाची परिस्थिती निर्माण होऊन आता जवळजवळ वर्ष ओलांडत आहे. आणि सुरुवातीलाच असं आता आपल्याला सांगितलं गेलं की कोरोना हा काही आहे तो काही 4-6 महिन्यामध्ये जाणार नाही. कोरोनासोबत आपल्याला जगायला शिकावं लागणार आहे. म्हणजेच याचा अर्थ कोरोना हा राहणार आहे ही याची जाणीव आपल्याला किंवा धोरणकर्त्यांना होती. तर या सर्व पार्श्वभूमीवरती आपली पुढचं शैक्षणिक वाटचाल काय असणार आहे, म्हणजे विशेषतः 10वी-12वी साठी महत्वपूर्ण वर्ष जे आहे तर त्याच्या संदर्भामध्ये त्याचं अध्यापन असेल, मूल्यमापन असेल, या बाबतीमध्ये शासनाची धोरणं काय असणार आहेत याच्याविषयीचं एक ठाम कुठली तरी योजना जी आहे ती सरकारने आखणं आवश्यक होतं, पण ती आखली गेली नाही. आणि विशेषतः परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यापीठांमध्ये मागच्या वर्षी जी काही परिस्थिती महाराष्ट्र सरकारने विशेषतः बघितलेली आहे, तो सर्व अनुभव गाठीशी असताना सुद्धा सरकार 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये इतकं एका अर्थाने गहाळ राहतं. मला वाटतं हे खूप एक अर्थाने मूलभूत एक चूक आपण म्हणू शकतो सरकारच्या बाजूने. कारण कुठल्याही गोष्टीचा सामना करत असताना आपल्याला अनेक प्लॅन्स तयार करावे लागतात. आणि जेव्हा कोरोनाच्या महामारीसारखं संकट उद्भवलेलं आहे तेव्हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असं वाटत होतं की ही परिस्थिती कदाचित निवळेल, त्याच वेळेस नंतर अशा हे अप्स अँड डाऊन्स जेव्हा सुरू होते, तर तेव्हा ऑफलाईन परीक्षा होतील नाही होतील ह्या सर्व शक्यता नजरेसमोर ठेवून मला वाटते नियोजन करणं हे सरकारचं कर्तव्य होतं. पण सरकारचं एकूणच शिक्षणाच्या क्षेत्राविषयी गांभीर्याचा अभाव आहे त्याचा आपण एक फलित आज बघतो की जसं एका अर्थाने सीबीआयच्या अनुकरण करत सीबीएसईच्या अनुकरणाने परीक्षा रद्द करणं हा एक मला वाटतं एका अर्थाने ऐन वेळेस घेतलेला हा डिसिजन आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गांभीर्याचा अभाव दिसतो. आणि याच्या पलीकडे जाऊन मला थोडासा एकूणच हा या जनहित याचिकेच्या अनुषंगाने तो मुद्दा उपस्थित झालेला आहे शिक्षणाच्या गुणवत्तेचा, की या विद्यार्थ्यांना पास केल्यानंतर किंवा परीक्षेचं जर आपण पास करत असू तर त्यांच्यामध्ये खरोखर शैक्षणिक गुणवत्ता असणार आहे का, किंवा त्यांना आपण खऱ्या अर्थाने क्वालिफाईड म्हणू का, त्यांना पुढच्या वर्गांमध्ये प्रवेश देणं संयुक्त कितपत असणार, हे सर्व मुद्दे जे उपस्थित झालेले आहेत मला वाटतं त्या मुद्दे केवळ परीक्षेच्या संदर्भामध्ये त्यांचं मूल्यमापन न करता एकूणच वर्षभरामध्ये शिक्षण जे काही अध्यापन जे केलं जात आहे त्याच्या स्वरूपाकडे सुद्धा आपण गांभीर्यानं बघितले पाहिजे. कारण याचे सगळ्यात वाईट परिणाम जे काही आपण वर्षभर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेतलं, अध्यापन केलं, अध्ययन केलं असं पण जे म्हणतोय ते खरोखर कितपत विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचलेला आहे याचं सुद्धा मला वाटतंय एक आत्मपरीक्षण जे आहे ते केलं गेलं पाहिजे. कारण अशा अनेक विद्यार्थी आहेत विशेषतः सामाजिक आर्थिक वंचित घटकातील एकल स्त्री पालक असणारी कुटुंब जे आहेत, परित्यक्ता विधवा स्त्री आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये साधा मोबाईल जिथं नाही तर तिथं अँड्रॉइड मोबाईल किंवा स्मार्टफोन्स घेणं, त्याच्यावरती इंटरनेटचे पॅक टाकणं, ते सर्व ऍप डाउनलोड करणं किंवा ऑनलाईन टीचिंग सुरू झालेलं आहे हे प्रकार सुद्धा ज्या कुटुंबामध्ये माहीत नाहीत, तर त्या एकूणच विद्यार्थ्यांची जी काही शैक्षणिक वाताहत झालेली आहे मला वाटतं तो मुद्दा बघितला गेला पाहिजे. माझ्याच संपर्कातील एक उदाहरण मी बघितलेलं आहे की शाळेने ऑनलाईन टीचिंग सुरू केलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी मोबाईल घेणं इथपासूनचा प्रवास एक तर मुळामध्ये शिक्षण शाळांनी शिकवणं सुरू केलेलं आहे हा मुद्दा माहीत होण्यासाठी त्या कुटुंबाला जवळजवळ 4 महिने त्या वर्षाच्या सुरुवातीची गेलेले आहेत. आणि मग नंतर तो विद्यार्थी कुठेतरी त्या प्रवाहामध्ये जुळण्याचा प्रयत्न करतो. अशी कितीतरी उदाहरणं आपण बघू शकतो की आदिवासी ग्रामीण भागामधली आहेत की ज्या विद्यार्थ्यांना
ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं गेलेलंच नाही. त्यामुळे वर्षभर त्यांच्या एका अर्थाने शिक्षणाचा आपण जो काही बोजवारा उडवलेला आहे तो एक भाग आहे. आणि त्याच वेळेस परीक्षा होणार नाही होणार या अनुषंगाने आता जी काही संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, मला वाटते ही खरोखरच वाईट बाब आहे. आणि आता तसं तो मुद्दा उपस्थित झाला की जनहित याचिकेच्या अनुषंगाने हा जो मुद्दा उपस्थित झालेला आहे की परीक्षेच्या शिक्षणाच्या गुणवत्तेविषयीचा, तो महत्वपूर्ण आहेच आहे. पण मला वाटतंय कुठेतरी एक शिक्षणाचं क्षेत्र जे आहे ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे राजकारण आपण त्यामध्ये एका अर्थाने न आणता आपण हेही बघितलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपल्या एकूण समाजातली शिक्षणाची जी अवस्था आहे किंवा एकूणच यंत्रणेची जी काही दुरावस्था किंवा एक त्याच्याकडचं दुर्लक्ष जे आहे ते सुद्धा मुद्दे उपस्थित झाले पाहिजेत. कारण वर्षभरामध्ये आपण सगळ्यांनीच आपल्या सभोवताली बघितलेलं असेल की शिक्षणाची एक विषमता जी निर्माण झालेली आहे. काही ज्या उच्चभ्रू मोठ्या प्रमाणामध्ये फीस घेणाऱ्या शाळांमध्ये टीचिंग वगैरे सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या असतील, पण विशेषतः महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही शाळा असतील किंवा इतर ग्रामीण भागातल्या शाळा असतील त्या शाळांमध्ये किती गांभीर्याने खऱ्या अर्थाने अध्यापन केलं गेलं, किती अर्थाने विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी सक्षम बनवली गेलेली, हे मुद्दे नाही झालेले. किंवा ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये ऑनलाईन टीचिंग करण्यासाठी किती यंत्रणा सक्षम आहे, त्या शाळांना खरोखर आपण डिजिटली कॅपेबल इन्स्टिट्यूट्स म्हणू शकतो का, किंवा विद्यार्थ्यांकडे हे सर्व मोबाईल्स किंवा नेट वगैरे आहेत का, आणि ते नसतील तर सरकारने त्या सुविधा एका अर्थाने त्यांना पुरवाव्यात. यासाठीच्या किती जनहित याचिका नोंदवल्या गेल्या किंवा किती मुद्दे उपस्थित गेले ते सुद्धा मला वाटतं हे या अनुषंगाने उपस्थित झाले पाहिजेत. कारण दरवर्षीच त्याप्रमाणे परीक्षेच्या संदर्भातच हा मुद्दा उपस्थित केला जातो. पण खऱ्या अर्थाने परीक्षा पूर्व नियोजनाचा हा जो काही भाग आहे त्याच्या बाबतीमध्ये फार एक अनास्था आपल्याला दिसते. आणि हा मुद्दा जो आहे परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता उपस्थित करण्याचा, तो एका विशेष मला वाटतं निश्चितच विद्यार्थ्यांचाही जो काही वर्ग जो आहे त्या वर्गातले विद्यार्थी सुद्धा सारखी परीक्षा झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यातनं आम्हाला आमचं एक फेअर मूल्यांकन करण्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे, हिरावून नाही घेतली गेली पाहिजे. परंतु हे करत असताना आपण बाकीचे मुद्दे सुद्धा मला वाटतं आपण विसरले नाही पाहिजेत की परीक्षापूर्व नियोजनामध्ये आपण किती सक्षम झालेलो आहोत. आणि ते जर करत नसू तर मला वाटतं जो मुद्दा आपण उपस्थित केला की ऑनलाईन एज्युकेशन निश्चितच, परंतु यंत्रणा म्हणून मला वाटते कुठेतरी आपण निश्चित नापास होऊ. परीक्षा होतील अथवा न होतील, परंतु यंत्रणा म्हणून आपण कुठेतरी मला वाटते फेल होतोय. हा मुद्दा मला वाटतं इथे आपण आपल्या एकूण भूमिकेमधून जो महत्वाचा मुद्दा ऑनलाईन एज्युकेशन, आणि मुकुंदजींना माहिती आहे की आपण ह्याबाबतच्या चर्चा सुद्धा केलेल्या आहेत की ऑनलाईन एज्युकेशन खरंच ग्रामीण भागात आदिवासी पाड्यावरती पोहोचलंय का, यावरती आपण सातत्याने चर्चा केलेल्या आहेत. मात्र आपल्याला दिसतंय की राज्य सरकारने 10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या अगोदर समाज माध्यमांवरती 10वी 12वी विद्यार्थ्यांचा एक ट्रेंड सुरू होता की कॅन्सल बोर्ड एक्झाम, आणि त्याच्यामध्ये 10वी 12वीचे विद्यार्थिनी सहभागी होते. आता जे आपल्या बरोबर विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून त्याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की खरंच ह्या जर परीक्षा होणार असतील तर ते कितपत तयार आहेत, आणि मग खरं तर ही चर्चा करण्यासाठी ते सोयीस्कर होईल. श्रीधर, काय सांगाल? आणि आता आपल्या बरोबर जे श्रावणी, जान्हवी आणि सिद्धी आहेत, त्यांनी आपला व्हिडिओ आणि ऑडिओ जो आहे तो सुरू करावा. श्रीधर, एकूण जो ट्रेंड सुरू होता कॅन्सल बोर्ड एक्झामचा, सर त्याच्यामध्ये मुलांचे प्रकार आहेत. जसे की काही मुलांचा अभ्यास झाले खरोखरच, आणि काही मुलांचं काहीच झालेलं, आणि काही मुलांचं थोडंफार झाले पण कॉन्फिडन्स नाहीये की बाबा मला एवढं येतंय तेवढं नाही वगैरे. तर त्याच्यात कसं ऑनलाईन घेतलेला होता तो कॅन्सल बोर्ड एक्झाम वगैरे, मग त्याच्यात सर्वांनीच कॅन्सल वगैरे त्याच्यात संख्या अधिकच आहे. अभ्यास वगैरे नसल्यामुळे देखील असं कॅन्सल बोर्ड एक्झाम वगैरे केलेले आहेत मुलांनी. बर, राजेशजी काय सांगाल? आपण जर का बघितलं तर खरं तर म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळेस भूगोलाचा पेपर रद्द झाला त्यावेळेस कुठल्याही प्रकार म्हणजे अचानक आलेलं हे संकट होतं. पण यावर्षी मात्र आपल्याला आपण पूर्णपणे प्रिपेअर होतो. आपल्याला माहिती होतं की दुसरी लाट येणार आहे, आता सुद्धा तिसरी लाट येणार आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे.
त्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असू शकतो हेही सांगितलं जातंय. मग ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे ही लाट येणार आहे किंवा हा धोका पुढे आहे, तर त्या दृष्टीने आधीपासून जे नियोजन करायला पाहिजे ते केलेलं दिसत नाहीये. खरं तर या कोरोना काळामध्ये ज्या आपल्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या अक्षरशः उघड्यावर पडलेल्या आहेत. म्हणजे जर का आपण बघितलं तर आज आरोग्य व्यवस्थेमध्ये आज आपण कुठे आहोत, किंवा आज मुलांसाठी म्हणजे आपण ज्यांना आपल्या देशाचा भविष्य म्हणतो, आज या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात आज आपलं शासन जे आहे, सरकार जे आहे ते किती गंभीर आहे हे सुद्धा या काळामध्ये उघड झालेलं आहे. आपण याच्या आधी सुद्धा MPSC UPSC पूर्वपरीक्षा ज्या होत्या त्यावेळेसही गोंधळ पाहिलेला आहे की या परीक्षा होण्याच्या आधी 3 दिवस परीक्षा रद्द पुढे ढकलल्या गेल्या हे सांगितलं जातं. या हजारो विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं लागलं. त्याच्यानंतर संघटनेने हे जाहीर करण्यात की पुढच्या 8 दिवसामध्ये पुढची तारीख जाहीर करून त्या परीक्षा घेतल्या जातील. मग आज हीच खरी वेळ आहे का? आजही या 10वी 12वीच्या मुलांना रस्त्यावर उतरल्याशिवाय यांना निश्चित पुढचं धोरण हे कळणार नाहीये का? कारण की आज परीक्षा होऊ न होऊ हे नंतरच, पण आज परीक्षा होतील की नाही या भीतीमध्ये सतत रोजचा दिवस ढकलताना आज या मुलांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम, त्यामुळे त्यांचा अभ्यासात होणारं दुर्लक्ष आणि एकंदरच ते संपूर्ण त्यांचं जीवन जगण्यापासून जे काही एक त्यांच्यावर बोधरेशन येत आहे याचा विचार करणं सुद्धा महत्वाचं आणि निश्चित धोरण या मुलांच्या समोर ठेवावं. आज अनेक पालक जे आहेत ते संभ्रमामध्ये आहेत. गेले वर्षभर ऑनलाईन शिक्षण चालू असताना अनेक विद्यार्थी जे आहेत ते ऑनलाईन शिक्षणापासून सुद्धा वंचित होते. शिक्षण म्हणजे यावर्षी पोर्शन मधला काही भाग कमी करण्यात आला, पण त्याचे सुद्धा नीट गाईडलाईन्स प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलेले नाहीये. त्यातनंही अनेक विद्यार्थी परीक्षा द्यायला तयार होते, पण परीक्षा होतील की नाही ही भीती आजही त्यांच्या मनामध्ये आहेत. अनेक पालक हे त्यांच्या मुलांना शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करत होते. ऑनलाईन शिक्षण असेल तरी ऑफलाईन घरी येऊन कोणी शिकवेल का, काय होईल का याच्यासाठी सतत फोन येत होते. म्हणजे आज कोरोनाची भीती असताना मुलांचं वर्ष वाया जाऊ नये, त्यांना शिक्षण मिळावं ही भीती त्यांच्या मनात होती. अनेक विद्यार्थी असे की ज्यांनी वर्षभर मन लावून अभ्यास केलेला आहे. आपण केलेल्या अभ्यासाचं चीज कुठे तर होईल, आपल्याला परीक्षा द्यायची, त्या प्रतीक्षेमध्ये ते असताना परीक्षा होईल की नाही ही अनिश्चितता त्यांच्या समोर आहे. त्यामुळे नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न पालक आणि विद्यार्थी यांच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि यांचं भविष्य संपूर्ण अंधारात असल्यासारखं दिसतं. याच्यावर ठोस निर्णय शासनाने घेतला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. जान्हवी, माझा आवाज येतोय? हो सर. हा, एकूण आता कॅन्सल बोर्ड एक्झामचा जो काही ट्रेंड सुरू होता आणि आता एकूण संभ्रम अवस्था जी आता विद्यार्थ्यांची आपल्याला दिसते, काय प्रतिक्रिया आहे? ऍक्च्युली माझं असं म्हणणं आहे की जे त्या कॅन्सल पॅनलवरती होते त्याच्यात मॅक्झिमम मुलं जे सिरियस नाही आहेत आपल्या परीक्षेबाबतीत त्यांचा जास्त तशी मुलं जास्त असतील नक्कीच. आणि ज्यांनी वर्षभर खूप मेहनत घेतली आहे या परीक्षेसाठी त्यांना नक्कीच इम्पॅक्ट पडू शकतो जर परीक्षा कॅन्सल झाल्या तर. आणि त्यांनी खूप सिरियसली अभ्यास केला त्यांच्यावरती खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कारण का तर करिअर त्यांचं पूर्ण नुकसानकारक होऊ शकतो. मुकुंदजी, आपण जी चर्चा करतोय खरं तर आता आपलाच संभ्रम होतोय की काय अशी शंका आहे. कारण आपण बघतोय की काही विद्यार्थी जो ट्रेंड सुरू होता काय कॅन्सल बोर्ड एक्झाम, काही विद्यार्थी आता म्हणतायत की परीक्षा घ्या. आता आपल्याला दिसलं की जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी होत होता, काही ठिकाणी शाळा सुरू झालेल्या होत्या, मात्र पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी तयार नव्हते. त्याबाबतचे पत्र सुद्धा पालकांकडून शाळा लिहून घेत होती. ही सगळी अवस्था आणि आता राज्य सरकार सुद्धा संभ्रमात आहे. परीक्षा घेतली तरी एक ट्रेंड सोशल मीडियावरती आहे, तो परीक्षा घेऊ नका म्हणतोय. दुसरीकडे कोर्टामध्ये याचिका दाखल होते. राज्य सरकारने तरी नेमकं काय करायचं? खरं तर हा खूप एक त्यामुळे गहन प्रश्न निर्माण झालाय. कारण काय झालं की या सगळ्या काळामध्ये लॉकडाऊन नंतर पालक जेव्हा पुन्हा शाळा उघडल्या तेव्हाही पालकांच्या मनात भीती आहे. म्हणजे पालकांच्या मनातली भीती अतिशय रास्त होती की याच्यामध्ये करोनाच्या याला जर मुलं बळी पडली तर कुठल्याही परिस्थितीत पालकांना चालणार नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये पालकांची भीती रास्त होती, त्यामुळे शाळा सुरू करायला नाही पाहिजे होत्या. आता शाळा सुरू करत असताना त्याच्याविषयीचे आदेश असताना दुसरी लाट सुरू झाली. बरोबर आहे. आता दुसरी लाट आल्यानंतर आता खरे प्रश्न काय आहे की जसं आता विद्यार्थ्यांनी सांगतायत, जान्हवी किंवा इतर जे आहेत, श्रीधर आहेत, हे जे सांगतायत प्रश्न, त्या प्रश्नांचं गांभीर्य सरकारने घ्यायला पाहिजे. म्हणजे काय आहे की ज्या मुलांनी खरोखर अभ्यास केला आहे त्यांच्या पुढची परिस्थिती जी आहे त्याचा जर पुढच्या भवितव्याचा काही अंदाजच नसेल, म्हणजे परीक्षा झाली तरी कधी, नाही झाली तरी काय,
याची जी एक काय म्हणू आपण क्लॅरिटी नसणं, त्याच्याविषयी स्पष्ट सूचना नसणं, हा सर्वात मोठा प्रश्न. त्याचबरोबर काही जणांना डिप्राइव्ड आहेत, म्हणजे ज्यांना म्हणून आपण ती संधीच मिळाली नाही शिक्षणाची, असा एक वेगळा गट आहे की ज्यांना या 10वीचा अभ्यासच करता आला नाही नीटपणे, हा एक वेगळा गट आहे. आणि ज्यांनी अभ्यास केला नाही ते पण रास्त आहेत. कारण जर तुमच्याकडे त्याच्याविषयी काही क्लिअर स्पष्टता नसेल तर मुलं पण अभ्यास का करतील. आणि दुसरा प्रश्न आहे की या सगळ्यात निर्माण जो होतो की एखाद्या मुलाने आधी अभ्यास नाही केला, त्याने विचार केला असेल की मी शेवटच्या टप्प्यामध्ये खूप अभ्यास करेन, म्हणून त्याने आधी काही मूल्यमापनाचा जो काही टेस्ट झाली असेल तर त्याचं जर त्याच्याकडे त्याने गांभीर्याने पाहिलं नसेल आणि तो शेवटच्या टप्प्यामध्ये मी चांगला अभ्यास करेन असं ठरवलं असेल तर त्या मुलांचं काय. म्हणजे एका अर्थाने काय झालं की या मुलांना वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर शासनाने म्हणजे शिक्षण विभागाने काढायचा प्रयत्न नाही केला. आता याचं फलित आता इथे निर्माण झालं. म्हणजे आता त्यामुळे हा शासनापुढचा मोठा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात तसं शासनाने काय करायला पाहिजे, तर एकीकडे आम्ही मागच्या वर्षी त्यांना असं म्हणत होतो की राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नव्याने आणली. या पॉलिसीमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की 10वीची जी परीक्षा आहे ही त्या मनानं तेवढी गांभीर्याने घ्यायची गोष्ट नाही, कारण त्याच्यानंतर फक्त साधारण कॉलेजेसमध्ये कुठले प्रवेश दिले जातात हे ठरतं. आता याच्यात त्यांनी काय म्हटलं होतं की सेल्फ असेसमेंट आणि पिअर असेसमेंट, म्हणजे स्वतःच मुलांनी मूल्यांकन करायचं, बरोबरच्यांनी पिअर असेसमेंट करायची आणि तिसरी शिक्षकांनी करायची असेसमेंट. अशा पद्धतीने त्यांचं जे काही त्याला त्यांनी काय भारत नावाने ते सगळं मूल्यांकन कसं करावं या पद्धतीचं धोरण त्या राष्ट्रीय शिक्षण पॉलिसी म्हणजे शिक्षण धोरणामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये जर खरोखर गंभीर असताना सरकार तर त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायची संधी होती शासनाला, आणि त्या दिशेने पावलं टाकत मूल्यांकनाची पद्धत जर बदलली असती तर कदाचित हा प्रश्न सुटसुटीत झाला असता. तर काय झालंय की मूल्यांकनाची पद्धतीमध्ये तुम्हाला ओपन बुक सिस्टीम वापरायची का, तर त्याच्याविषयी क्लॅरिटी नाही. बरं, ओपन बुक सिस्टीम वापरल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्टिव्हली का सब्जेक्टिव्हली प्रश्न म्हणजे त्याचं समज, मुलाची समज किती वाढली याच्यासाठीचे सुद्धा जे टेस्ट असतात, याच्यासाठी सुद्धा जे प्रश्नांचं स्वरूप असेल याची तरी क्लॅरिटी द्यायला पाहिजे होती. ती क्लॅरिटी दिलेली नाही. समजा तुम्ही ओपन बुक सिस्टीम वापरणार असाल, मुलांना आपण म्हणणार असतो की तुम्ही पुस्तकं ओपन करून अभ्यास करा आणि त्याच्यातनं परीक्षा द्या, तर त्याचं असेसमेंट कसं करणार, त्याच्याविषयीचे जे आपण काय म्हणू एक दिशादर्शक हे असायला पाहिजे ते काहीच नाही शासनाकडे. आणि हे सगळं झाल्यामुळे आता कसं होत आहे की आता मुलांचा प्रश्न गंभीर आहे. मुलांना किमान हे सांगायला पाहिजे की बाबा येत्या काही महिन्यांमध्ये एक्झामच होणार. आता ही एक्झाम होणार ना, आता मुलांचा प्रश्न, मुलांनी एक्झाम नाकारली मोठ्या प्रमाणावर. आता ही मुलं काय कमी संख्या नाही, जवळजवळ त्यामुळे आपण 16 लाखाच्या जवळपास एसएससी बोर्डाची महाराष्ट्रातली संख्या आहे. म्हणजे 16 लाख मुलं आणि 16 लाखांचे म्हणजे 32 लाख पालक हे या टेन्शन मध्ये आहेत महाराष्ट्रातले. आता ही एवढी मोठी संख्या आहे, त्यांना अजूनही शासन किंवा शिक्षण मंत्री सामोरं जाऊन उत्तर देत नाही. आता हे काय आहे, तर हे असं आहे की येत्या काळामध्ये अजूनही असं ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत हा करोनाचा तिसरा टप्पा येऊ शकतो अशी भीती हे वैद्यकीय तज्ज्ञ देत आहे. आता या स्थितीमध्ये 10वीची परीक्षा कदाचित होणार नाही, ती परीक्षा अजून पुढे जाईल किंवा त्याचे किमान 2 महिने पुढे, 2 महिन्यात तरी होत नाही. याच्याविषयीची जरी स्पष्टता दिली तर काही मुलांना विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो बाबा. आणि या मधल्या काळामध्ये काहीतरी त्याविषयी धोरण ठरवायला पाहिजे, कारण आता सुद्धा करोना अजून पीकवर आहे, म्हणजे अजून मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अजूनही पुढे वेळ आहे. या काळामध्ये तरी शासनाने धोरण ठरवायला पाहिजे. पण शासनाने काय कॉपी कॅट व्हायचं नाहीये. म्हणजे एका अर्थाने काय झालंय की शासनच याच्यामध्ये, शासनाचं जर आपण मूल्यांकन करायला बसलो तर शासन फेल झाले, विद्यार्थी नाही फेल होणार आहे. शासन फेल झालंय आणि शासनाला काहीच करता येत नाहीये. तर शासनाने अजूनही जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्या बरोबरच्या मिटिंगा घ्यायच्या होत्या, त्यातली माझ्या माहितीप्रमाणे फक्त एकच मिटिंग झाली आहे. म्हणजे त्याच्यात जे मूल्यांकन कसं करावं याविषयीची जी मुख्याध्यापकांबरोबरची जी मिटिंग आहे ती सुद्धा अजून त्यांच्या पूर्णपणे त्याच्याविषयी गांभीर्य नाहीये. त्यामुळे मग याच्यातनं जे शिक्षक प्रत्यक्षामध्ये शिक्षण देत आहेत त्यांची मतं काय आहेत, त्यांच्या मतांचं जास्त महत्व असायला पाहिजे. हा काही विषय असा पॉप्युलर पद्धतीचा विषय नव्हता की मुलांनी मतं द्यावीत. मुलांनी मतं दिली हे बरोबर आहे, मुलांना धास्ती वाटते की 11वीला मला काय शिक्षणात कुठे प्रवेश मिळेल. आता शिक्षणाच्या व्यवस्थेत पण काय झालंय की 11वीला तुम्हाला
जाळण्याची म्हणजे इट इज फिल्ट्रेशन प्रोसेस, म्हणजे जाळण करायची प्रोसेस आहे. तुम्ही त्यातले काही जणांना निवडक मुलांना बाजूला करता आणि मग त्यांना तुम्ही अधिक संधी देता, असं ते आहे. आपल्याकडे संधी थोडक्यात कमी असल्यामुळे मुलांना टेन्शन आहे. आता जर संधी खूप जास्त असत्या तर कदाचित हे 10वीचं टेन्शन खूप कमी झालं असतं. म्हणजे शिक्षणाच्या 11वीच्या ज्या संधी आहेत त्या वाढवल्या तरी मुलांवरचे ताण कमी होतील. मुलांना आज काय आहे की कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटमध्ये या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला पाहिजे 11वीला, ही जी अपेक्षा आहे ही फुलफिल व्हायची असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये संधी अधिकाधिक निर्माण करणं, त्यांचा एक शिक्षणाचा स्तर एकसारखा निर्माण करणं, चांगला उत्तम निर्माण होईल. हे जर झालं तर ही मनातली धास्ती कमी होईल. म्हणजे मुलांना जिथे प्रवेश मिळेल तिथे चालेल. त्यामुळे 10वीचं जे महत्व आहे एका अर्थाने कमी होत आहे, परंतु त्यावेळेस त्याला जोडून जे शासनाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्ताने जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि ती संधी अजूनही आहे. त्यामुळे त्याच्यामधल्या तज्ज्ञांना बरोबर घेऊन हा संवादी पद्धतीने महाराष्ट्र शासनाने पुढे जायला पाहिजे. आता असं झालंय की शासन स्वतः निर्णय घेत नाही आणि त्याच्याविषयी बोलतही नाही. म्हणजे आपण संभ्रमात आहोत हेही बोलत नाही. त्यामुळे आता कोर्टामध्ये खऱ्या अर्थाने शासनाची परीक्षा आहे, कारण शासनाने काहीच न केल्यामुळे शासन नापास होईल कोर्टामध्ये आणि त्याचा परिणाम, त्याची शिक्षा एका अर्थाने मुलांना भोगायला लागेल. आणि हे होऊ नये म्हणून आतापासून तुमच्यासारखे जे आता याच्यावरती हा विषय उचलतायत तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण या पद्धतीने जर या सगळ्यांनी काही पुढे 2-4 पावलं पुढे गेले, कारण सीबीएसईने स्वतःचा एक काही इव्हॅल्युएशनची वे ठरवली आहे ती पुरेशी आहे, चांगली आहे, योग्य आहे, हा ही चर्चा वेगळी होईल. पण महाराष्ट्रामध्ये मूल्यांकनाची पद्धतच आराखडाच नाहीये, हे गंभीर आहे. आणि आपण ज्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं आपण काय अग्रेसर वगैरे वगैरे जी भाषा बोलतो त्याच्याशी अगदी विसंगत आहे. त्यामुळे शासनाची आता कोर्टामध्ये निश्चित परीक्षा आहे. नक्की. आता जो प्रश्न उपस्थित होतोय की आता 10वीच्या 12वीच्या जर परीक्षा झाल्या त्याबाबत राज्य सरकारने असा निर्णय घेतला की परीक्षा व्हायला हव्यात किंवा घेण्याचा जर निर्णय घेतला तर यांच्या परीक्षा कधी होणार, निकाल कधी येणार आणि नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार, हा एक मोठा उद्या संभ्रम आपल्यासमोर निर्माण होणार आहे. मात्र त्याचं उलट आपण बघितलं तर 10वी-12वीच्या परीक्षा जर रद्द झाल्या तर असे अनेक जण तज्ज्ञ असं म्हणतायत की खरं तर एकूणच मूल्यांकनच नव्हे तर परीक्षा न झाल्यास एकूणच त्यांची गुणवत्ता कशी ठरवायची आणि उद्या ऍडमिशन साठीच्या येणाऱ्या अडचणी याबाबतच्या उपाययोजना आपल्या समोर दिसत नाहीयेत. डॉक्टर निर्मला जाधव. आपला आवाज सुरू करा. बोला. चला, आवाज येतोय? ठीक आहे. काही नेटवर्क इश्यू आहे. मुकुंदजी, खरं तर ह्याच्याकडे कसं बघताय? हा जो प्रश्न आता उपस्थित झालेला आहे, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होणार असं राज्य सरकार सांगत होतं. आता आपण शेवटाकडे आहोत. अद्याप तरी त्याबाबतचा निर्णय झालेला नाही, तारीख डिक्लेअर झालेली नाहीये आणि मग उद्या ऍडमिशन साठीचा संभ्रम. बोला. 12वीच्या मुलांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. म्हणजे 10वीच्या मुलांचा प्रश्न आपण मानतोच आहोत सिरियस आहे, त्याहून अधिक गंभीर 12वीच्या मुलांचा प्रश्न आहे. कारण 12वीच्या मुलांना पुढच्या करिअरच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत त्याच्यामध्ये कुठे जायचं हे ठरवणाऱ्या ज्या पहिल्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्यामुळे तो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. दुसरं असं की त्याच्यामध्ये वेगवेगळे गट आहेत. एक गटाला प्रश्न असा आहे की ज्याला परदेशात किंवा इतर ठिकाणी शिक्षणाच्या संधी आहेत त्या संधी जर जोखायच्या असतील तर त्यासाठी त्याला वेगळ्या टेस्टला साठी तयारी करायला लागेल. आपल्या इथे मेडिकल, इंजिनिअरिंग या सगळ्या फील्ड्समध्ये किंवा कॉम्प्युटर इतर सगळ्याच फील्डमध्ये ज्या संधी म्हणजे कमी संधी असतात, त्यामुळे त्या अर्थाने एका अर्थाने त्यांची गुणवत्ता आणि त्यांच्यामधली स्पर्धा ही महत्वाची ठरते. आणि मग त्यामुळे या सगळ्या 12वीच्या संदर्भामध्ये हा अत्यंत गंभीर विषय आहे. 12वीच्या संदर्भामध्ये खरं तर तातडीने शासनाने म्हणायला पाहिजे की बाबा आता दिसताना असं दिसतंय जर ऑगस्ट पर्यंत तरी काही परिस्थिती सुधारणार नाही तर त्यांनी तितका पुढचा काळ घ्यावा. त्याच्यामध्ये
काही ठिकाणी कदाचित बाहेरच्या परदेशात जाणाऱ्या मुलांसाठी किंवा इतर ठिकाणी त्यांच्या वेगळ्या एंट्रन्स एक्झाम असू शकतात, किंवा तिथे त्यांच्या स्वतःच्या एक्झाम असतील तिथे हा प्रश्न उद्भवणार नाही. परंतु जिथे हा 12वीच्या एक्झामच्या मार्कांवरती काही गोष्टी घडणार आहेत तिथे मात्र हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याविषयीच काय म्हणू आपण, एक पूर्णपणे भारतभरचे सर्व शैक्षणिक मंत्री जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या पद्धतीच्या वरती एक समान धोरण अवलंबायला पाहिजे. कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता नाही राहत, 12वीच्या पुढच्या मुलांसाठी. त्यांना इतर ठिकाणी जायचं असेल तर त्याच्यासाठी इतर ठिकाणच्या राज्यांमधल्या सोयी पण त्या पद्धतीने बघायला लागतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय घडणार आहे हे सुद्धा बघायला लागतं. त्यामुळे या सगळ्याविषयी एक सामंजस्याने आणि समन्वयाने भूमिका ठरवायला लागेल. आणि हे आता 12वीच्या साठी अत्यंत महत्वाचं आहे. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मुलांची मानसिक स्थिती ही जी आहे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं न देणं हे गांभीर्याने घेऊन त्याबद्दल आपल्याला वेगळे काय म्हणू प्रयत्न करायला पाहिजेत. आणि याच्यावरती विविध शिक्षण तज्ञांनी मतं व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. तर त्यामुळे तो विचार पुढे जायला पाहिजे आणि कुठेतरी एका अर्थाने आपण याच्यातनं हा दबाव निर्माण करायला पाहिजे शासनावरती की त्यांनी हा निर्णय घेण्याच्या दिशेला काही जावं, म्हणजे काही पावलं तरी त्यांनी पुढे उचलायला पाहिजेत. अनिश्चितता आहे, परंतु अनिश्चितता म्हणजे तुम्हाला काही दिशाच नाही असं जी आता परिस्थिती निर्माण झाली ती बदलायला. नक्की. डॉक्टर निर्मला जाधव, माझा आवाज येतोय? एकूण सरसकट पासचा जो काही निर्णय आहे खरं तर त्याचे भविष्यामध्ये होणारे काही परिणाम आपल्याला वाटत आहेत का? हो, निश्चितच परिणाम हे होणारच आहेत. एकूणच शिक्षणाच्या गुणवत्तेवरतीही आणि आपण जे काही विद्यार्थ्यांची मानसिकता आहे त्याच्यावरती सुद्धा याचा परिणाम होणारच आहे. पण कुठेतरी हे खेदानं नमूद करावं वाटतं की ही जी परिस्थिती आहे ती एका अर्थाने आपण निर्माण केलेली आहे. म्हणजे जरी कोरोनाच्या अनुषंगाने ही परिस्थिती उद्भवलेली असेल तरी मागच्या वर्षाचा अनुभव घेता आपल्याकडे पुरेसा वेळ होता. त्या वेळेमध्ये सरकारनं खऱ्या अर्थाने अध्यापन, मूल्यमापन, परीक्षेचं वेळापत्रक या सर्वांचं एका अर्थाने नियोजन करायला पाहिजे होतं आणि नियोजन करते वेळी सुद्धा त्याचे त्या सर्व शक्यता कोरोनाच्या अप्स अँड डाऊन्सच्या शक्यता लक्षात घेता वेगवेगळे प्लॅन्स तयार ठेवणं हे गरजेचं होतं. कारण इथं विशेषतः विद्यार्थी जे आहे तो संवेदनशील एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता. त्याच्यामुळे ते समोर ठेवून एक नियोजन करणं गरजेचं होतं. परंतु कुठल्याच प्रकारचं नियोजन एका अर्थानं नियोजनाचा अभाव संपूर्णतः इथं दिसून होतो आणि त्याचे परिणाम आता जनहित याचिका दाखल केली जाते आणि मग त्याच्या अनुषंगाने जो काही न्यायालयाने मुद्दा उपस्थित केला तेव्हा कुठेतरी सरकारला जाग आलेली दिसते. आणि आता या क्षणाला जो आहे तो मुद्दा हा आहे की जरी परीक्षा घेणार आपण म्हटलं तर त्याचं एक नियोजन लागत असतं. तो नियोजन प्रशासकीय पातळी यंत्रणेवरचं तर आहेच आहे, पण त्याचसोबत विद्यार्थी हा घटक आहे. त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला कुठल्या स्वरूपामधनं आपण परीक्षा घेणार आहोत, ऑब्जेक्टिव्ह आहे की डिस्क्रिप्टिव्ह आहे किंवा ती ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये असणार आहे, ती कधी असणार आहे, हे सर्व मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं परीक्षेच्या तयारीला आता प्रशासनाने आणि शासनाने लागणं गरजेचं आहे. विद्यार्थी आमचे तयार आहेत, सर्वच विद्यार्थी एका अर्थाने तयार आहेत, सर्व विद्यार्थी सिन्सिअर आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ज्या काही या रिसोर्सेसच्या अभावामुळे जरी त्यांचं शिक्षण होऊ शकलं नाही तरी तो विद्यार्थी आपण हे गृहीत धरलं पाहिजे की तो सिन्सिअर आहे आणि तो कुठेच मागे सरणार नाही. परंतु जे विद्यार्थी खऱ्या अर्थाने आज जर काही विद्यार्थी म्हणत असतील की परीक्षा रद्द करा तर त्या रद्द करण्याची त्यांची मानसिकता घडवण्याला सुद्धा कुठेतरी आपण लक्षात घेतली पाहिजे. शाळा, प्रशासन आणि सरकार हे जबाबदार आहे. कारण ज्या विद्यार्थ्याची तयारी तुम्ही व्यवस्थित करून घेतलेली असेल, ज्याला तुम्ही व्यवस्थित शिकवलेलं असेल तो विद्यार्थी कधीच म्हणणार नाही की परीक्षा घेऊ नका. परंतु एकीकडे लॉकडाऊन आहे, संपूर्ण रोजगार लोकांचा बुडालेला आहे, अनेक मोठा घटक आहे जे खाण्याचे देखील वांदे सुरू झालेले आहेत. त्याच्यामध्ये मोबाईल, इंटरनेट ह्या गोष्टी तर खूप दूर राहतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. हा सुद्धा एक मोठा घटक आहे ज्याची ही सर्व मानसिकता आणि अवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती लक्षात घेऊन आता त्यांच्या प्रश्नाचं सोल्युशन आपण केव्हा निराकरण कसं करणार आहे, मला वाटतं याचं एक वे आउट जो आहे तो सरकारने काढला पाहिजे. त्यामुळे ही परीक्षा जी आहे ती निश्चितच शासनाची आहे आणि आता तरी किमान सरकारनं मला वाटतं व्यवस्थित त्याचं नियोजन केलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मागच्या वर्षी जे काही विद्यापीठीय किंवा
पदवी स्तरावरील शिक्षण विशेषतः परीक्षेचा जो गोंधळ झाला होता त्याच्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी भरडला गेला. याच्यामध्ये शैक्षणिक वर्ष कुठून सुरू आणि कुठून समाप्त झालं याचं अजून आकलन आजपर्यंत होत नाहीये. तर तोच गोंधळ कुठेतरी परत एक आपण शालेय स्तरावरती सुद्धा करून घेतलेला आहे. कारण गेल्या वेळेस परीक्षा झालेल्या होत्या त्याच्यामुळे शालेय शैक्षणिक वर्ष सुरळीत झालं, पण या वर्षामध्ये कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की हा आपण स्वतःहून गोंधळ घातलेला आहे. कारण याचं नियोजन आधी जर केलं असतं तर मला वाटतं ही परिस्थिती उद्भवली नाही. आणि आता या क्षणाला जरी परीक्षा घ्यायचं आपण म्हटलं तर निश्चितच याच्यामध्ये 3-4 महिन्याचा वेळ हा आपला संपूर्ण त्यांचं परीक्षा होणं आणि रिझल्ट बाहेर येणं, मूल्यमापन पद्धती ठरवणं वगैरे मध्ये जाणार. त्यामुळे परत एकदा शैक्षणिक वर्षाचं आपण आता गोळ घातलेला आहे हे मात्र इथे निश्चितपणे आपल्याला मान्य. चला चर्चेच्या शेवटाकडे जाताना शेवटच्या 2 प्रतिक्रिया राजेशजी आणि मुकुंदजी यांची घेतोय. खरं तर ही संभ्रम अवस्था आणि आता उपाययोजना म्हणून आपण काय देऊ शकतो किंवा सांगू शकतो. मी पहिल्यांदा जातोय राजेशजींकडे. आपण जर का एकंदर या ठिकाणी बघितलं तर कोरोनाची ही अवघड परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने निर्णय घ्यावे, कारण आज विद्यार्थी म्हटलं तरी ती मुलं आहेत, आज त्यांची काळजी करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे हा शासनासमोर आज हा मोठा पेच आहे. पण आपण जर का एकंदर बघितलं की एकंदर पुढचं भविष्य म्हणजे अशा या अवघड परिस्थितीमध्ये निर्णय क्षमता ही फार महत्वाची असते. आणि या निर्णय क्षमतेमध्ये कुठेतरी सरकार आज कमी पडतंय, प्रशासकीय यंत्रणा कमी पडते, हे वारंवार आपल्याला दिसत आहे. म्हणजे कुठेतरी एसी मध्ये बसून फक्त हे निर्णय घेतले जातात का, ऍक्च्युअली ग्राउंडला जे काम करणारे लोक आहेत त्यांना विश्वासात घेतलं जात नाही का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आपण जर का पाहिलं की दिवाळीनंतर 23 नोव्हेंबरला ज्यावेळेस शाळा सुरू करायच्या होत्या त्यावेळेस तळेगाव शहरामधली फक्त 1 शाळा चालू झाली होती आणि मावळ तालुक्यातल्या फक्त 12 ते 13 शाळा सुरू होऊ शकल्या होत्या. याचं कारण असं होतं की 23 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याच्या पूर्वी शिक्षकांच्या RT-PCR टेस्ट होऊन त्यांचे निगेटिव्हचे रिपोर्ट जर का आले असतील तरच ते शाळेत येऊ शकणार होते आणि पालकांकडनं सुद्धा NOC मिळणं गरजेचं होतं. तर 23 तारखेला जेव्हा म्हणजे पाहिलं होतं तर मावळ तालुक्यामध्ये 12 ते 13 शाळा फक्त सुरू होऊ शकल्या होत्या, कारण की जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या RT-PCR चाचण्या झालेल्या नव्हत्या. म्हणजे घाईघाईमध्ये 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु त्या भागामध्ये किती शिक्षक आहेत, त्या शिक्षकांची चाचणी करण्यासाठी किती यंत्रणा हवी, त्यांची चाचणी आपण दिलेल्या तारखेच्या आत होऊन त्यांना रिपोर्ट मिळतील का याचा कुठे विचार केला नव्हता. अशाच पद्धतीने आज 10वी 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या घेताना किंवा त्या रद्द करताना कुठलाही पुढचा विचार केला गेलेला नाहीये. मग तुम्ही एक काहीतरी परीक्षा घ्यायच्या तर घ्या, रद्द करायच्या तर करा, एक काहीतरी ठाम निर्णय घ्या, विद्यार्थ्यांना दिलासा द्या आणि त्याच्यानंतर तुमची पुढची धोरणं काय असतील, कशा पद्धतीनं त्यांचं मूल्यमापन केलं जाणार आहे, पुढचे प्रवेश जे आहेत त्यांना कुठल्या पद्धतीने मिळणार, त्या सगळ्याचं एक ठोस धोरण जे आहे ते आज समोर ठेवा, जेणेकरून आज पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. निर्णय काही घ्या पण तुमच्या निर्णयावर तुम्ही सक्षम राहा आणि ठोस माहिती जी आहे किंवा ठोस निर्णय जो तो आज सगळ्यांसमोर ठेवा. मुकुंदजी शेवटची प्रतिक्रिया आणि मग आपण चर्चा थांबूया. मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांची इथे आता उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची इच्छा आणि त्यांना कुठेतरी आपल्याला हा ऑप्शन दिला जावा एक्झामचा, असं आपण एका परीक्षा द्यावी आणि त्याच्यामधून आपल्या पुढच्या करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी निश्चित या सगळ्या शैक्षणिक सिस्टीमचा तो परिणाम आहे. त्याच्यातले गुणदोष आपण बाजूला ठेवूया, पण वस्तुस्थिती ही आहे की आज मुलांना कुठेतरी परीक्षा दिल्यानंतर त्या पद्धतीने त्यांचं मूल्यांकन झालं असं वाटतं. ही एक मानसिकता तयार झालेली. या मानसिकतेला वास्तव म्हणून आपण स्वीकारायला पाहिजे. आणि याच वेळेस दुसरी गोष्ट, आता या सगळ्यात उत्तर जे काढायचे ते उत्तर काढत असताना आपल्याला असं दिसतंय की शासन काय करताय, तर शासन हे कोर्टामध्ये हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कोर्ट निर्णय घेईल अशा पद्धतीची भूमिका ढकलत आलेला आहे. आता प्रत्यक्षामध्ये हा जेव्हा 10वीचा विषय जेव्हा कोर्टामध्ये आलाय ते त्या अर्थाने एकाच अर्थाने सरकार आता पेचात आहे आणि त्यामुळे सरकारला आता मूल्यांकनाविषयीचे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं द्यायला लागतील. आणि शासनाने फीच्या विषयी असेल किंवा क्लासेस सुरू करण्याविषयी असेल, शाळा सुरू करण्याविषयी सर्व निर्णय जे आहेत ना ते कुठेतरी कोर्टाच्या आधारे कोर्टात हा विषय आम्ही तेव्हा बघू अशी उत्तरं देत शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा आणि बच्चू कडू यांनी सुद्धा वेळ घालवला. त्यामुळे आता या दोन्ही मंत्र्यांनी आता याच्यावरती स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे आणि शासन आपलं कोर्टामध्ये काय उत्तर द्यायचंय याच्यापेक्षा मुलांचं भवितव्य तुम्ही काय ठरवणार आहात या पद्धतीने निर्णय द्यायला पाहिजे. कारण कोर्ट त्यांच्यावरती उत्तर द्यायला म्हणजे जबाबदारी आहे, परंतु कोर्टाच्या मुळे शासन निर्णय घेत आहे ही जी परिस्थिती आहे त्याच्यामधून पुन्हा दिशा चुकू शकते. त्यामुळे शासनाने प्रथम निर्णय नीट घ्यायला पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर त्याच्याविषयीचा
मुलांना आणि जे शिक्षक आहेत यातले महत्वाचे जे एलिमेंट आहेत, महत्वाचे जे घटक आहेत, त्यांना विश्वासात घेऊन हे सगळं योजना, हे सगळं पुढचं धोरण ठरवायला पाहिजे. नक्कीच. 12वीच्या परीक्षांचा जो काही संभ्रम आहे तो कायम आहे. एकूण मे एंडिंगला या परीक्षा होतील असं राज्य सरकारने सांगितलेलं होतं, मात्र अद्याप तरी त्याबाबतच्या आपल्याला तारखा निश्चित झालेल्या दिसून येत नाहीत. 10वीच्या परीक्षाबाबत राज्य सरकारने मागच्या महिन्यात सांगितलं की या परीक्षा रद्द, मात्र आता जी याचिका झाली, काल याचिकेवरती जी सुनावणी झाली आणि आता एकूणच या परीक्षेवरती पुन्हा पुनर्विचार करा असं खरं तर न्यायालयाने सांगितलेलं आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये खरं तर राज्य सरकार न्यायालयात उत्तर देईल. आता या परीक्षा होणार आहेत न होणार आहेत हा संभ्रम खरं तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसमोर आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागा, परीक्षा होऊ न होऊ मात्र आपण तयारीत राहूया. खरं तर या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात, खूप खूप धन्यवाद. बोलत राहू, भूमिका मांडत राहू.